मर्दनम देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मी एक आज पहिल्यांदा अभंग म्हणत आहे की जो माझे गुरु राष्ट्रीय कीर्तनकार श्री कृष्ण बुवा सिन्नरकर यांच्या कीर्तनात ते नेहमी म्हणायचे, म्हणून आज मी त्यांच्या चरणाला वंदन करून तो अभंग म्हणत आहे आणि नंतर ज्ञानेश्वरी वाचनाला सुरुवात करते. ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता, जासी आवडे पंढरीनाथा, जासी आवडे पंढरीनाथा. ऐसा पुत्र देई संता, गीता धर्म नित्य नेमे, गीता धर्म नित्य नेमे, वाची ज्ञानेश्वरी प्रेमे, वाची ज्ञानेश्वरी प्रेमे, भक्तिभाव संत चरणा, भक्तिभाव संत चरणा, करी मस्त कठेंगणा, करी मस्त कठेंगणा, जनी म्हणे चक्रपाणी, जनी म्हणे चक्रपाणी, ऐसी करा विकरानी, ऐसी करा विकरानी. ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता, जासी आवडे पंढरीनाथा, जासी आवडे पंढरीनाथा. ऐसा पुत्र देई संता, सुखे संग्रह करावा हो, सुखे करावा, माझी विठ्ठल, माझी विठ्ठल आठवावा, असोनिया देही नाही, असोनिया देही नाही. जैसी छाया पुरुषा पाही, जैसी छाया पुरुषा पाही, भक्तिभाव ज्याचा पुरा, भक्तिभाव ज्याचा पुरा, त्याची धाव ती समोरा, त्याची धाव ती समोरा. नामबोध करी म्हणा, नामबोध करी म्हणा, दासी लागे ही चरणा, दासी लागे ही चरणा. ऐसा पुत्र देई संता हो, ऐसा पुत्र देई संता, जासी आवडे पंढरीनाथा, जासी आवडे पंढरीनाथा. ऐसा पुत्र देई संता. ज्ञानेश्वरी. जैसी जैसी चंदनाची मुळी, दिवसोनी धेपे व्याळी, ना तरी उलबाची खोळी गर्भस्थासी. साप जैसा चंदनाच्या मुळाला वेढून राहतो किंवा वारेच्या पिशवीने गर्भ जसा आच्छादित असतो, आच्छादित असतो, का प्रभा वीन भानू, धुमे वीन हुताशनू, जैसा आदर्पण मळहिनू काहीच नसे. अथवा प्रभेशिवाय सूर्य, शिवाय अग्नी आणि मळाशिवाय आरसा,
ही ज्याप्रमाणे सापडावयाची नाहीत, तैसे हे विण ऐकले आम्ही आम्ही ना ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडोनी पाकुतले. बीज उपजे त्याप्रमाणे कामक्रोधाशिवाय शुद्ध ज्ञान आमच्या दृष्टीस कधी पडले नाही. ज्याप्रमाणे कोंड्याने झाकलेलेच बीज उत्पन्न होते. आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. ज्ञानांचे नित्य वैर करणारा व कधी तृप्त नसणाऱ्या अग्निप्रमाणे असणारा अशा कामाने ज्ञान झाकून टाकले आहे. तैसे ज्ञान तरी शुद्ध परीही असे प्रवृद्ध, म्हणून ते अगाध होऊन ठेले. तसे ज्ञान हे स्वतः जरी शुद्ध आहे तरी कामक्रोधांनी आच्छादित असते, म्हणूनच ते अगाध झाले आहे. आधी याते जिनावे मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे रागद्वेषा. अगोदर मुमुक्षुने यांना जिंकून मग ज्ञान मिळवावे, पण रागद्वेषास जिंकणे फार कठीण आहे. याते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी, ते इंधने जैसी आगी सावावो होय. यांना मारण्याकरता जे अवसान आणावे ते उलट त्यांनाच सहाय्यकारी होते. लाकडे ज्याप्रमाणे अग्नीला सहाय्य करतात, तैसे उपाय केजिती जे जे ते यासीच होती विरजे, म्हणून हटिया ते जिनिजे हिची जगी. सॉरी, एक श्लोक राहिला मधला. इंद्रियाणी मनोबुद्धी स्याधिष्ठानमुच्यते, एतैर्विमोहयत्तेष ज्ञानमावृत्य देहिनाम. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही यांची राहण्याची जागा होय, म्हणून हा इंद्रियादिकांच्या योगे जीवांचे ज्ञान झाकून टाकून त्याला मोहात पडतो. तैसे उपाय किजिती जे जे ते यासीच होती विरजे, म्हणून हटिया ते जिनिजे हिची जगी. त्याप्रमाणे जे जे उपाय करावे ते ते ह्यांनाच सहाय्यकारी होतात, म्हणून ह्या जगामध्ये हठयोग्यांना सुद्धा हेच जिंकतात. ऐसिया ही साकडा बोला एक उपायो आहे भला, तो करिता जरी अगवला तरी सांगेन तुझ. अशाही संकटातून पार पडण्यास एक उत्तम उपाय आहे, तो तुला साधेल तर सांगतो. तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ, पाप्मानं प्रजाह्येनं ज्ञान विज्ञान नाशनम. म्हणून अर्जुना, तू प्रथम इंद्रियांना जिंक आणि शास्त्रीय व अनुभवी ज्ञानाचा नाश करणाऱ्या अशा महापापी कामाला मारून टाक. देहापेक्षा इंद्रिये सूक्ष्म, इंद्रियापेक्षा मन सूक्ष्म, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म व बुद्धीपेक्षा जो सूक्ष्म तो परमात्मा असे ज्ञानी म्हणतात. इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रियभ्य परम मनः, मनसस्तु परा बुद्धिर यो वृद्धे परतस्तु सहा. हे महाबाहो, ह्याप्रमाणे बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याला जाणून आपली स्वस्थता आपण संपादन करून घेऊन जिंकण्यास कठीण अशा कामरूपी शत्रूस जिंकू. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना, जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम.
याचा पहिला कुरुंठा इंद्रिये, येथून प्रवृत्ती कर्मा ते विये, आधी निर्दळून घालितिये सर्वथैव. ह्यांचे मूळ वास्तव्य इंद्रियांचे ठिकाणी आहे आणि इंद्रियांपासून कर्माची प्रवृत्ती होते, म्हणून त्या इंद्रियांना अगोदर जिंक. मग मनाची धाव पोरुषेल आणि बुद्धीची सोडवण होईल, इतुकेनी धारा मोडेल या पाप्यांचा. असे झाले म्हणजे मनाची धाव कुंठित होऊन बुद्धीची सोडवणूक होईल आणि मग तेथून ह्या दुष्टांचे बिराड मोडेल. हे अंतरी होऊन जरी फिटले, तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी विण उरले मृगजळ नाही. ह्याप्रमाणे ह्यांची शरीरातील वस्ती मोडली म्हणजे हे खास मेले असे समज. ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजल दृष्टीस पडावयाचे नाही, तैसे राग द्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणची. त्याप्रमाणे राग आणि द्वेष हे जर नाश पावले, तर ब्रह्मरूपी स्वराज्यच हाती आले, मग तो आपलेच सुख आपण भोगतो. हीच गुरु शिष्याची गुह्य गोष्ट, हेच जीव ब्रह्माचे ऐक्य. तू तेथे स्थिर होऊन तेथून कधीही हलू नको. ते गुरु शिष्याची गोठी पड पिंडाची गाठी, तेच स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. ऐसे सकळ सिद्धांचा रावो, देवी लक्ष्मीचा नाहो, राया ऐके देव देवो बोलता झाला. संजय म्हणतो, राजा ऐक, सकल सिद्ध मुकुटमणी लक्ष्मीपती श्रीकृष्ण ह्याप्रमाणे बोलले. आता पुनरपी तो अनंतू आद्य एकी मातू, सांगेल ते पंडूसुतू प्रश्न करील. आता ह्यापुढे भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा सांगतील, ती ऐकून अर्जुन प्रश्न करील. तया बोलाचा हन पांडू, ही रसवृत्तीचा निवाडू, येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. त्या कथेची योग्यता व रसिकपणा ही ऐकून श्रोत्यांना फार समाधान होईल. ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करुणी उन्मेषाचा, मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा. निवृत्तीचे दास जे ज्ञानदेव ते म्हणतात, बापांनो, आत्मज्ञान प्राप्तीच्या चांगल्या तयारीने तुम्ही कृष्णार्जुन संवाद ऐका. इति श्री ज्ञानदेवा विरचितायां भावार्थ दीपिकायां तृतीयोऽध्यायः.